हरी 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 हरी। अव्यक्त निराकार नाही त्या आकार जेथोनी चराचर हरीसी भजे। ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय। अद्वैत भावानी नाम घेण्याची युक्ती हरिपाठामध्ये जिथं जिथं आलेली आहे ती ठिकाणं पाहताना हा अभंग झाल्यावर एकतत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे या अभंगानंतर 4-5 अभंग गेल्यावर आलेल्या अभंगातलं एक चरण मी घेतलं आणि ते झाल्यावर उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा रामकृष्णी पैठा कैसेनी होय याच्यावर मी थोडंसं बोललो आणि त्यानंतर मी असं सांगितलं की एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे याच्याबद्दल आपण पुढच्या वेळेला बोलू असं मी म्हटलं। त्या प्रवचनामध्ये हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण याही अभंगावर किंवा याही चरणावर त्याच्या नंतरच्या एका अभंगातल्या असं बोललं जाणार आहे। हे मी अशा करता सांगतो आहे की आता हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा मुखानी हरी हरी असं म्हणा नामस्मरण करा याच्यानंतर अद्वैत भावानी नाम घ्या असं कुठं कुठं आलेलं आहे ते पाहताना असे किंचित उड्या मारल्यासारखे वाटतील असे रेफरन्सेस येतील पण त्यालाच मी तेव्हा क्रॉस सेक्शन असं म्हणालो। हरिपाठाचा एका वेगळ्या तऱ्हेने अभ्यास या प्रवचनांमधून येईल। जसं भावासहित नाम घ्यावं म्हणजे नाम घेत असताना भाव असावा असा विषय नंतर कधी येईल। त्याच्यामध्ये भावे विण मुक्ती भावे विण भक्ती भक्ती विण मुक्ती बळे विण शक्ती बोलो नये असं चरण येईल आणि त्याच्यानंतर एकदम अजून एका अभंगातलं भावे विण देव न कळे निस्संदेह गुरु विण अनुभव कैसा कळे असा वेगळ्या अभंगातलं एक चरण येईल आणि त्यानंतर भावबळे आकळे येरवी नाकळे करतळी आवळे कैसा हरी अजून एका अभंगातलं हे एक चरण येईल आणि मग माझी अशी कल्पना आहे की वाचेसी सद्गद जपे आधी सद्गद होऊन वाणीनी जप करावा हेही भावबळानीच नाम घेणं हा अशा प्रकारे भावानी नाम घ्यावं असं ज्ञानेश्वर सांगतात ते येईल। अक्षर अशा मूळ तत्वापासून
प्रकृती निर्माण झाली. अक्षरतत्वाला एक आपण आहोत अशा प्रकारची जाणीव निर्माण झाली, तेव्हा त्याला मूळ माया असं शास्त्र म्हणालं. म्हणजे मुळातच जे होतं पण आपण आहोत हेही त्याला माहीत नव्हतं, कारण सर्वत्र तेच एक तत्व भरून राहिलेलं होतं. एकमेव अद्वितीय असा तोच एक होता. तिथं दुसरं काही नव्हतं देखील. जेव्हा पृथ्वी नव्हती, आप नव्हतं, तेज नव्हतं, आकाश नव्हतं, अंतरिक्ष देखील नव्हतं, चंद्र तारे नव्हते, हे सगळे दृश्य आहेत, पृथ्वी, आप, चंद्र, तारे इत्यादी. पण असं काहीच तिथं नव्हतं. असं एक केवळ अविनाशी असं तत्व होतं, त्याला सत्तत्व असं म्हणतात. या जगताच्या बुडाशी अस्थिभावानी असलेलं, म्हणजे केवळ आहे असं आणि प्रगट न झालेलं, कुठल्याच अंगाने प्रगट न झालेलं, असं जे सत्तत्व होतं, त्याला आपण आहोत हे माहीत होतं. ते जाणीव रूपाने देखील होतं आणि एकमेव अद्वितीय असं होतं. हे जे सत्तत्व आहे, उपनिषद असं म्हणतात की तत्र एकाकी न रमते. त्याला आपण एकटे आहोत असं वाटलं, एकच एक आहोत असं वाटलं. याचं कारण ते जाणीव स्वरूप होतं म्हणून त्याला ते समजलं. एरवी जर जाणीव स्वरूप नसतं तर त्याला ते समजलंही नसतं. ते जसं सत आहे तसं ते चित्त देखील होतं. ते चैतन्य मात्र आणि जाणीव रूप असं देखील होतं. त्या तत्वाला आपण एकच एक आहोत असं समजलं. आणि हे त्याचं आपण एकच एक आहोत असं समजणं हीच मूळ जाणीव झाली. त्या जाणीवेच्या ठिकाणी एक मूळ जाणीव झाली की आपण एकच आहोत, एकमेव आहोत. आणि आपण एकच एक आहोत असं जेव्हा त्याला समजलं, तेव्हा त्याला इथं आणिक काही पाहिजे असं वाटलं. ही उपपत्ती देखील शास्त्रांनी केलेली आहे. आणि असं म्हणतात की या संकल्पासरशी परमात्म्यापेक्षा वेगळं अहंताजन्य असं काही परमात्म्यामध्येच असणारं, परमात्म्यापासून यत्किंचितही वेगळं नसणारं असं काही झालं. कारण तो जेव्हा अफूट भरलेला होता आणि आपण आहोत हे त्याला माहीत होतं, पण एकमेव आपण आहोत असा भाव निर्माण झाला, तेव्हा मूळ परमात्म्याच्या ठिकाणी माया निर्माण झाली, अहंता निर्माण झाली. आणि या अहंतेपासून त्रिगुण निर्माण झाले. तुम्ही झोपलेले आहात, निद्रिस्त आहात, आणि त्या झोपेमध्ये निस्वप्न, निर्विचार, केवळ तुमच्या स्थितीमध्ये आहात. आणि आपण आहोत हेही तुम्हाला तसं माहीत नाही. तुम्ही आहात, पण तुम्ही आहात याची विशेष जाणीव तुम्हाला नाही. अशा स्थितीतून तुम्ही जागे झाला. जागे झाल्यावर आपण आहोत असं तुम्हाला समजलं. हे समजण्यासाठी मी सांगतोय.
आपण आहोत असं तुम्हाला समजलं. जागे झाल्यावर पहिलं असं समजतं की आपण आहोत. मग आपण देहानी आहोत, मनानी आहोत, तर्कानी, बुद्धीनी आपण आहोत असं तुम्हाला समजतं. तुम्ही तसे थोडा वेळ पडून राहता आणि मग इकडं तिकडं पाहता की आणि कोणीतरी हवं असं वाटतं तुम्हाला. तुम्ही एकटे रमत नाही. अगदी एकटा साधू असेल तरी तो आणिक एखाद्या साधूबरोबर राहतो. याचं कारण परमात्मा जेव्हा एकटा रमला नाही तेव्हा मनुष्य एकटा कसा रमेल? तो साधू थोड्या शिष्यांबरोबर तरी राहील. आणि तुमच्या आमच्यासारखी व्यक्ती अंथरुणातून उठून बाहेर येते आणि मग कुटुंबामध्ये येते. तो एकटाच होता. सुरुवातीला आपण एकटे आहोत हे त्याला कळलं, अहंताजन्य भाव निर्माण झाला आणि त्या एकाच्या सापेक्ष आणिक कोणीतरी असावा असं त्याला वाटायला लागलं. तो कुटुंबामध्ये आला, मग समाजामध्ये गेला. तरी मूळ साररूप जर काही असेल तर त्याचं असणं हेच साररूप आहे. आणि त्याचं कुटुंबामध्ये असणं, कुटुंबातल्या विविध घटकांबरोबर असणं, हे तसं म्हटलं तर तो इतरांबरोबर असतो, पण त्यांची प्रकृती कधी त्याला मानवते, कधी नाही मानवत. प्रत्येकाचे विचार कधी पटतात, कधी नाही पटत. हेच ते त्रिगुण. त्रिगुण हे मूळ मायेनंतर निर्माण झाले आणि मग पंचमहाभूत निर्माण झाली इत्यादी जगत उत्पत्तीचा क्रम सांगितला जातो. तुम्ही सोडून द्या की मी झोपेतून उठलेल्या व्यक्तीचं सांगितलं. आता अशी कल्पना करा की एक व्यक्ती ध्यानाला बसलेली आहे आणि ती निरंजनाशी एकरूप झालेली आहे, परमात्म्याशी एकरूप झालेली आहे, ध्यानाला बसली. आणि ध्यान धरिते ते कोण, ध्यानी आठविते ते कोण. ध्यान धरणारा कोण आहे आणि तो ध्यानामध्ये कोणाला आठवतो आहे, त्याला कोण हवं आहे ध्यानामध्ये. दोन्हीमध्ये अनन्य लक्षण असले पाहिजे. असं असल्यामुळं ध्यात्याला स्वरूपबोध झालेला आहे. ध्याता आता निरंजनामध्ये रमलेला आहे, म्हणजे स्वतःच्याही देहाला विसरला, मन नाहीसं झालं. निष्कंप आत्मस्थिती प्राप्त झाली. कंपनच नाही, अंतःकरणाच्या अंगाने नाही, तर्काच्या अंगाने नाही, चित्ताच्या अंगाने नाही, मनाच्या अंगाने नाही, इंद्रिय भाव देखील नाहीत. अशा अव्यक्त निराकार स्थितीशी एकरूप झाला. त्याचं ध्यान उतरलं. त्याचं ध्यान उतरल्यावर त्याला आपण अव्यक्त निराकाराशी एकरूप झालेले होतो आत्तापर्यंत आणि विलक्षण अनुभूतीमध्ये होतो असं समजलं. बरोबर आहे. आणि जेव्हा एकरूप झालेला होता तेव्हा एकरूप झालेला होता. तेव्हा मी अनुभव घेतोय अशी जाणीव नव्हती. तो त्या अनुभूतीशी एकरूप झालेला होता, आता वेगळा नव्हता. पण ध्यानातून खाली आल्यानंतर म्हणू लागला की काय विलक्षण अनुभव आला. त्याच क्षणी अहंता निर्माण झाली. त्याला मूळ माया म्हणायचं. जगताची उत्पत्ती द्या सोडून, आपल्या ठिकाणी देखील हेच घडतं. पहिलं असं सांगितलं
की सुषुप्तीतून जागा झाला तरी देखील मी आहे हे समजलं, आणि बोधातून जागा झाला, ध्यानातून जागा झाला. जागा झाला म्हणजे व्यवहार करण्यासाठी. ध्यानाची वृत्ती जी होती ती ओसरली, आणि मग परत जेव्हा मीची आठवण येते तेव्हा ती मीची आठवण बोधासहित असते. म्हणजे मी बोधाला प्राप्त झालो. हा जो मी आहे ती मूळ माया. बोधाच्या स्थितीच्या वेळेला हा मी नव्हता. मी काय म्हणतोय ते समजते का? आणि मग त्याचं मन कार्य करायला लागलं, बुद्धी कार्य करायला लागली, इंद्रियांची जाणीव झाली. हात एकमेकांवर चोळले, चेहऱ्यावरून फिरवले. मी असं पाहायचो की स्वामीजी ध्यानातून उठायचे तेव्हा असे शांत बसलेले असायचे. आणि मग आवाज यायचा, हरी 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 हरी, राम राम परमात्मा, नारायणा, स्वामीजी, ज्ञानोबा ज्ञानोबा, असं म्हणायचे. हात एकमेकांवर घासायचे, बघा, चेहऱ्यावरून फिरवायचे, डोक्यावरून फिरवायचे. जेव्हा घरी जायचो तेव्हा सगळे केस विस्कटून टाकायचे, अंगावरून फिरवायचे, पायावरून, असं करायचे. जाणीव झाली. जे अद्वैतात रमलेले होते, मनाची जाणीव झाली, देहाची जाणीव झाली, अर्थात त्रिगुणाची जाणीव झाली. देहाची झाली याचा अर्थ त्रिगुणाची झाली. ज्ञानेश्वरी वाचायला घेतली. फार तर अगदी थोडक्यात अर्थ सांगितला. त्याच्यानंतर आम्ही नमस्कार वगैरे केला, बाहेर पडलो. मग ते उठून स्नानाला गेले, व्यवहार सुरू झाले. आता अव्यक्त निराकारात एकरूप झालेले होते ते स्वामीजी आता कार्य करू लागले. मग यथावकाश पूजा करून, स्नान करून, पूजा करून, सकाळची न्याहारी करून, कपडे करून दुकानात गेले. आणि मग तिथं एक गिऱ्हाईक आलं. त्या विचारत आहेत, बाई, त्यांचं कापडाचं दुकान होतं, की रंग जाणार नाही ना? तेव्हाचा काळ आहे बरं का, आता रंग जात नाही कापडाचा. मी सांगतोय हा 1977, 78, 79, 80 असा काळ सांगतोय. तेव्हा एखाद वेळेला कॉटनच्या साडीचा रंग जात देखील असे. ते म्हणायचे, रंग कसा, गॅरंटेड फास्ट कलर आहे म्हणायचे. आणि मग नंतर असं म्हणायचे की आम्हालाही माहीत असतं की एखाद वेळेला रंग जाईल तर बदलून द्यायची. सत्य आणि अनृत आलं, असं तेच म्हणायचे. अशा प्रकारे त्रिगुणातले व्यवहार हे असार असतात. निर्गुण हे सार असतं. रोज निर्गुणाशी एकरूपता साधली की हे त्रिगुणातले असार व्यवहार, सत्य असत्य मिथिनी कृत्वा, सत्य आणि असत्य याचं मिथूनच आहे जगत. हे जगत व्यवहार हे देखील, आणि कोणालाही तसेच करावे लागतात, पण सार लक्षात ठेवून करायचे. ज्ञानदेवा ध्यानी काय आहे तर अव्यक्त निराकार नाही त्या आकार हे ध्यानात घेऊन चराचर जिथून हरीला भसतं तिथंच असणार आहे. ते चर आणि अचर याच भावात असणार आहे. पण ज्ञानदेव मात्र लक्षात ठेवतायत की आपण नाम घेतो आहोत इथून, पण त्याला आठवतो आहोत, त्या अव्यक्त निराकाराला आठवतो आहोत.
असं असल्यामुळे या जगत व्यवहारांनी ज्ञानेश्वर महाराज फसत नाहीत. म्हणजे इथला जन्म आणि इथला मृत्यू, इथला मान आणि इथला अपमान, इथला शत्रू आणि इथला मित्र, या दोन्हीपासून आपण स्वरूपतः वेगळे आहोत. म्हणून त्यांना शत्रू नाही आणि मित्र नाही, त्यांना मृत्यू नाही आणि त्यांना जन्म नाही, त्यांना मान नाही आणि त्यांना अपमान नाही त्यांच्या देहाचा होत असताना. असा भाव पक्का व्यवहार करत असताना सगुणातून व्यवहार होईल. ध्यानाला बसलेले असताना किंवा बोधाच्या वेळेला निर्गुणामध्ये व्यवहार होईल, निर्गुणाशी एकरूपता होईल. आणि सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये एक सांधा असा असेल की तिथं गुणच नसतील, अगुण असतील, शून्य स्थिती असेल. याच्यातून सगळीकडे येणं जाणं चालू असताना देखील जन्मोनी अनंत पुण्य होय. जन्म झाला आणि अनंत पुण्याला प्राप्त झालो. पुण्य याचा अर्थ शुद्ध पुण्य, परमात्म्याशी एकरूप होणं, हे पुण्य. ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी म्हटले की पापात्मके पापे नरका जाईजे, पुण्यात्मके पापे स्वर्गा येईजे, मग माते जेणे दावीजे पावीजे ते शुद्ध पुण्य. त्या शुद्ध पुण्याबद्दल बोलतायत, परमात्म्याशी एकरूपतेबद्दल बोलतायत. असं एकतत्व नाम साधिती साधन. एकतत्व परमात्म्याशी नामाच्या योगाने, नामाच्या साधनेच्या योगाने ते एकतत्व परमात्म्याशी एकरूपता साधतात. अर्थातच द्वैताचे बंधन न बाधिजे. द्वैताचं जे बंधन आहे त्या बंधनाने ते बाधित होत नाहीत. आणि त्याच्या उलट उपजला किंवा निपजला म्हणू, जन्माला आला पण करंटा राहिला. या अद्वैत वाटा त्याला समजल्या नाहीत, समजून घेतल्या नाहीत. तो रामकृष्णी पैठा कैसेनी होईल होय. तो रामकृष्ण म्हणजे परमात्मा भावनेमध्ये पैठा होईलच कसा, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. लक्षात घेऊ की ज्या क्रमाने परमात्मा जगत झाला त्याच क्रमाने बोध असलेली व्यक्ती, म्हणजे बोधाशी तदाकार झालेली व्यक्ती देहावर येते आणि व्यवहार करायला लागते. त्याला आपण आपलं ते हे मुद्दल रूप तुझे, आपलं मुद्दल रूप, त्याचं भान असतं. आणि मग नंतर ते भान त्याच्या इंद्रियातून, अंगोपांगातून खेळायला लागतं. तेव्हा तो देहासकटच ब्रह्म असतो. तेव्हा त्याचं सगुणही ब्रह्मच असतं. म्हणून तर हे सगुण ब्रह्म. पांडुरंगादी किंवा सद्गुरू. पांडुरंगाकडं त्या बोधानी पाहायला सद्गुरू शिकवतात. पण आपण जे शिकलेले आहोत सद्गुरूंकडून, त्या बोधांनी सद्गुरूंकडेही पाहायला पाहिजे. कारण पांडुरंग हा मूर्तीत आहे, पण
अंतर्यामी निर्गुण असलेले, निर्गुणाच्या बोधात असलेले आणि सगुण असलेले एकमेव सद्गुरूच आपल्या समोर असतात. आणि दुसरं म्हणजे जगत. म्हणून मग या बोधाच्या परिसीमेमध्ये परमात्म्याशी एकरूपता साधलेला जगताला देखील परमात्मा समजतो. जगत देखील परमात्मा या भावनेने जगताकडे पाहतो. मग तिथं विविध गुण प्रगट झालेले असतील. रामातला राम समजेल, मग नंतर रावणातला देखील राम समजेल. सगळ्या दिव्यांमध्ये, सगळ्या घटांमध्ये एकच प्रभू भरून राहिलेला आहे असं समजेल. असा व्यापक बोध देण्याचं सामर्थ्य या नामस्मरणामध्ये आणि ध्यानाच्या साधनेमध्ये आहे, असं ज्ञानेश्वर महाराज हर तऱ्हेनी आपल्याला आपल्या मनामध्ये ठसवत आहेत, आपल्याला निक्षून सांगत आहेत. आपल्या बुद्धीचा जसा निश्चय व्हावा असा ज्ञानेश्वर महाराजांचा प्रयत्न आहे. हा संतांचा प्रयत्न असतो. शिकलो तर शिकलो, नाही शिकलो तर आपल्यापाशीच आहे. शिकवण्याचं काम ते करतात, एवढंच. हरि ओम तत्सत. हरी हरी. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरी हरी हरी. काही निवेदनं आहेत. श्रीराम. काही निवेदन आहेत. येत्या रविवारी सकाळी स्वामी सहवास हा कार्यक्रम होणार आहे. ह्या कार्यक्रमाची वेळ सकाळी 9:30 ते 12 अशी आहे. स्वामी सहवास कार्यक्रमामध्ये जे साधक थेट सहभागी होणार आहेत, ज्यांच्याशी संयोजकांनी संपर्क साधलेला आहे, अशा साधकांना झूमचा लॉग इन आणि पासवर्ड त्यांच्या केलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती येईल आणि त्यांनी 15 मिनटं आधी म्हणजे सकाळी 9:15 वाजता या झूम मीटिंगला जॉईन व्हायचं आहे. बाकीच्या सर्व साधकांसाठी या झूम मीटिंगचं यूट्यूबवरून लाईव्ह ब्रॉडकास्ट केलं जाणार आहे. हे जे लाईव्ह ब्रॉडकास्ट आहे हे फक्त यूट्यूबवरूनच दिसणार आहे. झूमवरून हे दिसणार नाही, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. ज्यांना शक्य आहे अशा सर्व साधकांनी सकाळी 9:30 ते 12 या वेळात या झूम मीटिंगचं जे यूट्यूब ब्रॉडकास्टिंग होणार आहे त्याचा जरूर लाभ घ्यावा. हा कार्यक्रम असल्यामुळे एरवी होणारं सकाळी 8 ते 9 असं परमपूजनीय स्वामीजींचं प्रवचन येत्या रविवारी होणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. परमपूजनीय स्वामीजींना आपण सर्वांनी आता नमस्कार करूया. निवेदनं संपली. हरी 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 हरी. स्वामीजी स्वामीजी. नारायण प्रभू. हरी हरी.